जिल्हा सामान्य रुग्णालय व आस्था बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या वतीने रक्ताचा गंभीर तुटवडा लक्षात घेता तातडीचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। रक्तदान या जीवनदायी कार्यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले होते। या शिबिराच्या उद्घाटनाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम अध्यक्षस्थानी होते। रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्याकरिता सिनेकलाकार सब टीव्ही व सोनी टीव्ही अशा विविध सिरियलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे युवा कलाकार प्रफुल्ल जोशी हे स्वतः रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्याकरिता उपस्थित होते। स्वर्गीय डॉक्टर प्रतीक्षा वाल्हेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान करण्यात आले। प्रतीक्षा वाल्हेकर यांना श्रद्धांजली म्हणून आयोजित केलेल्या रक्तदान हे खरा अर्थ अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली असल्याचे मत व्यक्त करत आस्था संस्था गुलाबबाग ब्लड डोनर ग्रुप यांच्या आयोजनाकरिता जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शुभेच्छा दिल्या। रक्ताला पर्याय नाही, रक्त तयार करता येत नाही। मानवाकरता मानवी शरीरामध्ये तयार होणारे रक्त हे फक्त दुसऱ्याला जीवन देऊ शकते आणि जीवनदायी बाब असते। तेव्हा मोठ्या संख्येने अमरावती शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील युवक नियमित रक्तदान शिबिर आयोजन करून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करीत असतात व त्यांनी हे रक्तदान करावे, शिबिराचे आयोजन करावे व रुग्णांची गरज पूर्ण करावी अशी भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्यानंतर सिनेकलाकार प्रफुल्ल जोशी यांनी रक्तदान हे महादान असून युवकांनी पुढाकार घ्यावा अशा भावना व्यक्त केल्या। प्रत्येक रक्तदात्याचा उत्साह वाढवून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि रक्तदात्यांचे आभार मानले। कोरोना संक्रमणाचा हा काळ म्हणजे देशावरच्या आपत्ती आणि आपत्ती काळामध्ये अडचणीत असलेल्या बांधवांना व भगिनींना विविध पद्धतीने सेवा प्रदान करणे हे राष्ट्रीय कार्य आणि कर्तव्य आहे। तेव्हा सर्व रक्तदात्यांनी कुठलाही फोन कॉलची अपेक्षा न करता रक्तदान करावे व कोरोना बरा होऊन पूर्ण झालेल्या बांधवांनी अडचणीत सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांना प्लाझ्मा दान करून कोरोना मुक्त करावे असे आवाहन अमरावती जिल्हा रक्तपेढीचे समन्वयक उमेश आगरकर यांनी व्यक्त केले। यावेळी एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले। सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2 कोरोना रुग्णांनी आजारातून बरे झालेल्या बांधवांनी प्लाझ्मा डोनेशन केले। प्लाझ्मा डोनेशन यशस्वी करण्याकरिता उमेश आगरकर, श्रीकांत थोरात, प्रफुल्ल गवई, चेतन धानोरकर, विशाल गुल्हाने यांचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी कौतुक केले। राष्ट्रीय रक्तदान दिनाचे औचित्य साधत प्लाझ्मा दान करणारे नियमित रक्तदाते अजय पालस्कर आणि 51वे रक्तदान करणारे डॉक्टर प्रशांत शिंगवीकर यांचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम व सिनेकलाकार प्रफुल्ल जोशी, डॉक्टर गवई, डॉक्टर आशिष वाघमारे, डॉक्टर श्रीकांत झापर्डे, उमेश आगरकर, चेतन धनोकार, विशाल गुल्हाने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। हे शिबिर यशस्वी करण्याकरिता उमेश आगरकर, चेतन धानोरकर, विशाल गुल्हाने, श्रीकांत थोरात, सूरज भोयर, जयपाल उत्तमानी, पवन भुतडा, कृष्णा चतुर्वेदी, प्रीती आगरकर, बरखा भोजे, प्रवीण मसाळ यांनी अथक परिश्रम घेतले। रक्त संकलनाची व प्लाझ्मा संकलनाची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने डॉक्टर आशिष वाघमारे, डॉक्टर श्रीकांत झापर्डे, डॉक्टर अमित क्षार, श्रीकांत थोरात, पूजा हजारे, संगीता गायधने, मंगेश जामनीकर, मंगेश गाढवे, तेलमोरे, संजय चौधरी, गजानन इंगळे, नितीन बोरकर यांनी यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली। या शिबिराचे प्रास्ताविक उमेश आगरकर तर संचलन चेतन धानोरकर आणि आभार प्रदर्शन जयपाल उत्तमानी यांनी केले। मी प्रफुल्ल जोशी, मराठी हिंदी चित्रपट अभिनेता, मूळचा अमरावतीचाच आहे। तुम्हाला भेटायला खास आज इरविन हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की आज राष्ट्रीय ऐच्छिक रक्त दिन आहे। त्यामुळे श्री उमेश आगरकर यांनी मला इथे पाचारण केलं, तुम्ही या, भेट द्या आणि रक्तदात्यांना प्रेरित करा। प्रेरित करणे इतका मी काही फार मोठा नाही, पण मी एक सहज भेट आणि मित्र म्हणून तुमचा आज मी इथे आलेलो आहे आणि जे काही रक्तदाते आहेत त्यांना आणि जे सगळेच जणांना मी एक आव्हान करतो, मनापासून आव्हान करतो की खरंच आज रक्तदान करण्याची गरज खूप आहे मित्रांनो। कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, आज खूप गरज आहे रक्तदान करण्याची। कारण आपण एक समजू शकतो की काही वर्ग असतात, जसं गरीब वर्ग आणि श्रीमंत वर्ग असं जर वर्गीकरण केलं आपण, तर गरीब वर्गाकडे आज ब्लड घ्यायला पैसे नाही आहेत। ब्लड श्रीमंताची वेगळी गोष्ट, मी गरिबांची जेव्हा सर्वसामान्यांची त्यांना आणि ब्लड का नाही आहे आणि त्यांच्याकडे पैसे नाही आहेत हा एक वेगळा भाग झाला। पण जे मिडल क्लास लोक आहे त्या बाकीच्या सगळ्या जनतेला, बऱ्याचशा जनतेला हा प्रॉब्लेम जातोय, पैसे असूनही त्यांना रक्त मिळत नाही आहे। आणि कोरोनाचं हे एवढं भयंकर सावट आलेलं आहे, तर मला वाटतं आपण एकमेकांना सगळ्यांनी मदत करायला पाहिजे, की मग या बाबतीत तरी आपण करू शकतो।
आणि या सगळ्यांची सगळी जबाबदारी, सगळी केअर इथे केली जाते. लोकांची जी तुमची भीती आहे की तिथे गेल्यावर आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ शकतो, कोरोना होईल, असं काही नाही आहे मित्रांनो. खरंच नाही आहे असं काही. मी स्वतः इथे आलो, स्वतः इथे सगळं बघितलं, सगळी काळजी घेतात तुमची. त्यामुळे घाबरू नका. आज खरंच तुमची गरज आहे रक्त, आणि एकदम मनापासून सगळे तयार व्हा. आणि या आधी जसं तुम्ही करायचा तसं आता जा. काही फार वेगळं झालेलं नाही आहे. त्यामुळे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, प्लीज सगळ्यांनी रक्तदान करा. त्याची खूप गरज आहे. आणि मनापासून सगळ्यांना आभार देतो आणि आव्हान करतो. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.